हॅलो नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काल काय झालं हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता। कृष्ण तुळस पण मोठी व्हायला लागली होती आणि सकाळी मी भाजीपोळी बनवली आणि त्यानंतर मी चहा बनवायला घेतला। पाहते तर काय पत्तीच्या डब्यातली पत्ती संपली होती, तर मग मी ती काढून घेतली आणि त्यानंतर इकडे माझ्या अंगठ्याला इडलीची प्लेट घासताना लागली होती। इकडे शर्विल त्याचा अभ्यास करत होता आणि मी नंतर दुपारी कढी वडा बनवायला घेतला होता। कढीची रेसिपी मी चॅनलवरती ऑलरेडी शेअर केलेली आहे। कढी आणि वड्याचं कॉम्बिनेशन हे खूप टेस्टी लागतं, तुम्हीसुद्धा घरी ट्राय करून पाहू शकता। आमच्याकडे कढी पांढरीच करता, पण मी आज हळद टाकली होती फोटोसाठी। तुम्ही पुन्हा म्हणताल की मी पांढरी कढी टाकली आणि आज तू पिवळी केली आहे, तर काही नाही, हळदीने तो कलर बदललेला आहे। वडा पण मी साधाच बनवला, कारण की मला वाटलं शर्विल खाईल, पण शर्विलने काही वडा खाल्लेला नाही आहे, एकसुद्धा वडा शर्विलने खाल्ला नाही। मग त्याचं जेवण वगैरे केलं आणि त्याला खाली घेऊन गेले संध्याकाळी। तो तिकडे थोडासा खेळला। मंदिरात छान वातावरण असतं, पक्ष्यांचा आवाज, पक्षी, छोटे छोटे मुलं खेळतात, त्यासोबत शर्विलसुद्धा खेळतो। आणि मग नंतर मी त्याला घरी घेऊन आले। घरी घेऊन आल्यावर थोडंसं घरात काम वगैरे केलं आणि नंतर आम्हीसुद्धा बाहेर गेलो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।